नमस्कार, मी आशिष जाधव. विचारा मंत्र्यांना या कार्यक्रमात तुमचं स्वागत. आजपासून दर गुरुवारी रात्री 8 वाजता राज्य मंत्रिमंडळातले एक मंत्री तुमच्या भेटीला येणार आहेत. तुम्ही त्यांना फोनवरून थेट प्रश्न विचारू शकता. मंत्र्यांच्या खात्याशी संबंधित आणि तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्यांवर आधारित प्रश्न तुम्ही त्यांना विचारू शकता. विना सहकार नाही उद्धार ही संकल्पना घेऊन राज्यात सहकार रुजला. सहकारी बँका, नागरी बँका, पतसंस्था, विविध कार्यकारी सेवा संस्था, साखर कारखाने, दूध संघ, गृहनिर्माण सोसायट्या अशा सहकारी संस्थांच्या माध्यमातून राज्यात सहकाराचा वटवृक्ष वाढला. पण गेल्या काही वर्षांपासून सहकार क्षेत्राला गैरकारभाराने ग्रासलं. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. यावरच तुमच्या प्रश्नांना थेट उत्तर देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील. पाटील साहेब, IBN लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. या कार्यक्रमात तुम्ही थेट प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02266899263. हर्षवर्धन पाटील हे गेल्या 4 वर्षांपासून राज्याचे सहकार मंत्री आहेत. त्यांच्या काळात अनेक महत्वाचे निर्णय झाले. त्यातले काही निर्णय वादातही अडकले. सहकार मंत्री म्हणून त्यांची कामगिरी नेमकी कशी राहिली आहे ते पाहूया. राज्याच्या राजकारणात हर्षवर्धन पाटील यांचा बराच दबदबा आहे. युतीच्या काळात कृषी राज्यमंत्री असलेल्या हर्षवर्धन पाटलांनी 1999 ला विलासराव देशमुखांच्या पाठीशी अपक्ष आमदारांची फळी उभी केली आणि राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं आघाडी सरकार अस्तित्वात आलं. 2002 मध्ये आधी कृषी मंत्री, त्यानंतर पणन मंत्री आणि 2009 मध्ये सहकार मंत्री. त्याचबरोबर विधिमंडळातल्या फ्लोअर मॅनेजमेंटमध्ये हातखंडा असलेले हर्षवर्धन पाटील 2004 पासून संसदीय कामकाज मंत्रीही आहेत. खरं तर त्यांच्या काळात सहकारातले अनेक घोटाळे पुढे आले. साखर कारखानदारी अडचणीत आली. अनेक सहकारी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या कामकाजावर रिझर्व्ह बँकेची बंधनं आली. पण या सगळ्यांवर कायद्याच्या चौकटीत बसून हा प्रश्न सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यातच 2010 मध्ये राज्याची शिखर बँक असलेल्या राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ रिझर्व्ह बँकेनं बरखास्त केलं. पण 1.5 वर्षातच प्रशासकांनी राज्य बँक 18 कोटींनी नफ्यात आणली. 97व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगानं राज्याच्या सहकार कायद्यात बदल झाले आहेत. त्यामुळे तथाकथित सहकार सम्राटांना चाप बसवण्याचा यातून प्रयत्न झालाय. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. हर्षवर्धन पाटील आपल्याबरोबर आहेत. सर, एक पहिला फोन अमरावतीवरून येतोय. संजय देशमुख आपल्याला प्रश्न विचारतायत. विचारा संजय, तुमचा प्रश्न. हा सर, संजय देशमुख बोलतो. हा सर, आपलं जे सिक्युरिटी ऍक्ट आहे 2002 चा. संजय, तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम थोडा कमी करा आणि सलग बोला. सिक्युरिटी ऍक्ट जो 2002 चा आहे, तर ह्या पतसंस्थेला लागू आहे काय? सिक्युरिटी ऍक्ट पतसंस्थेला लागू आहे का असं ते विचारतायत. पण नव्या कायद्यामुळे आता यात काही बदल होत आहेत? नाही, संजयचा प्रश्न महत्वाचा आहे. मला असं वाटतं की तो जो सिक्युरिटी ऍक्ट जो आहे तो पतसंस्थेला काही लागू नाहीये. परंतु आता हा 97वी घटना दुरुस्तीच्या माध्यमातून काही बदल आपल्याला आता ह्या माध्यमातून स्वीकारावे लागतील आणि पतसंस्थेमध्ये सुद्धा आपल्याला कुठेतरी शिस्त आणावं लागेल. कारण बऱ्याच वेळा पतसंस्थेमधले ठेवीदारांचे पैसे बुडले गेलेले आहेत आणि जे कोणी संस्था चालक असेल त्यांनी मनमानी कारभार करून खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आणि मला असं वाटतं की आता ह्या 97च्या अमेंडमेंटमध्ये काही कडक धोरणं आपल्याला घ्यावी लागतील. पण सर, पतसंस्था आता स्वायत्त होणार आहेत, त्यांच्यावर सरकारचं किती नियंत्रण राहणार आहे? आता या कायद्यामध्ये त्यांनी खरं म्हणजे ही घटना दुरुस्ती करताना एडेड आणि नॉन एडेड असे 2 त्यांनी त्याच्यामध्ये शब्दप्रयोग केलेले आहेत. ज्या संस्थेला सरकारचं कुठलंही अनुदान मिळत नाही त्या संस्थेवरती आम्हाला कारवाई करता येणार नाही असे स्पष्ट संकेत ह्या नवीन घटना दुरुस्तीमध्ये दिलेले आहेत. खरं म्हणजे मी कॅबिनेटला पण ही गोष्ट मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि सभागृहामध्ये सुद्धा आता ज्यावेळेस आमचा हा ऑर्डिनन्स येईल डिस्कशनला त्यावेळेस ह्याच्यावर खूप चर्चा होणार आहे. कारण ह्या राज्यातल्या 2,47,000 सहकारी संस्था, या संस्था केवळ लोकांचा सरकारवर विश्वास आहे किंवा सहकारावर विश्वास आहे म्हणून ह्या संस्था निघालेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या ठेवीचं संरक्षण करणं, त्या संस्थेमध्ये जर काही गैरव्यवहार झाला तर त्याच्यावर कडक कारवाई करणं आणि कुठेतरी हा पब्लिक मनी आहे आणि हा जनतेचा पैसा आहे, हा सुरक्षित राहिला पाहिजे. अगदी बरोबर आहे, तो सुरक्षित राहिला पाहिजे. आपल्याला अहमदनगरवरनं फोन आहे. भागवत तांदळे विचारतायत. बोला भागवत. हा, नमस्कार साहेब. हा, नमस्कार. हा, नमस्कार साहेब. हा भागवत, प्रश्न सलग विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे पाटील साहेबांना की ज्या जिल्हा बँका आता अडचणीत आहेत आणि त्या बँकांमध्ये
शेतकऱ्यांच्या ठेवी ठेवलेल्या आहेत त्या ठेवी परत करण्याचं असे काही उपाययोजना काही सहकार खात्यामार्फत काही राबवलेली आहे का सर? नाही, जिल्हा बँका आता आपल्याकडे काही 4-5 जिल्हा बँकेवरती रिझर्व्ह बँकेने कारवाई केली, तिथं संचालक मंडळ बरखास्त केलेलं आहे. आणि त्यांचा मुद्दा बरोबर आहे की ज्या शेतकऱ्यांच्या ठेवी त्या बँकेमध्ये आहेत आणि म्हणून आता रिझर्व्ह बँक हे दर 3 महिन्याला नाबार्डच्या मार्फत अतिशय क्लोज मॉनिटरिंग आता त्या बँकेवरती त्यांचं चाललेलं आहे. आता एक नवीन 6 जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विषय आता पुढे आलेला आहे, त्यामुळे त्यांना डिपॉझिट्स घ्यायला त्यांनी बंदी आणलेली आहे. अशी आता काही नवीन निर्बंध येत आहेत. परंतु मला असं वाटतं की आता नागरिकांच्या मध्ये सुद्धा अवेअरनेस आता निर्माण केला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपण कोणत्या बँकेमध्ये ठेवी ठेवायच्या याच्याबद्दलची सुद्धा मार्गदर्शन तत्व मला असं वाटतं आता ठेवावं लागणार आहेत. कारण बरोबर ठेवीदारांना सुद्धा आता विचार करावा लागेल. आम्ही आता जिथं ऑडिट वर्ग सलग 3 वर्ष आला असेल अशाच बँकांच्या मध्ये आपण ठेवी ठेवाव्यात अशा प्रकारची नवीन अमेंडमेंट आता आपण ह्याच्यामध्ये आता आणलेली आहे. आणि म्हणून ठेवीची सुरक्षा करण्याच्या संदर्भातला निर्णय हा निश्चितच करावा लागणार आहे आणि त्यासाठी संचालक मंडळाने सुद्धा तेवढी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. सर, 97व्या घटना दुरुस्तीमुळे 15 फेब्रुवारीपासून नव्या सहकार कायद्याची अंमलबजावणी होते. त्या संदर्भातच भाजपचे लोकसभेचे उपनेते गोपीनाथ मुंडे तुम्हाला एक प्रश्न विचारतायत. माझा थेट सवाल आहे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब तुम्हाला. हा, बोला मुंडे साहेब. की केंद्र सरकारचा जो कायदा आलेला आहे आणि त्याला अनुसरून महाराष्ट्र सरकारने काही कायद्यात बदल केलेले आहेत, परंतु या कायद्यामध्ये दुर्बल घटकाला न्याय मिळालेला नाही. केंद्रीय कायद्यात नसताना ओबीसी भटक्याविमुक्त आणि महिलांना तुम्ही प्रतिनिधित्व दिलेलं आहे, परंतु दुर्बल घटकाचा प्रतिनिधी मात्र आपण त्यात असावा असा कायद्यात बदल केलेला नाही. ह्याचं कारण काय? कारण रिझर्व्ह बँकेमध्ये प्रायोरिटी सेक्शनला 65% कर्ज द्यावं अशी भूमिका आहे. असं असताना दुर्बलांचा प्रतिनिधी सहकारी संस्थात का नाही असा माझा आपल्याला सवाल आहे. सर, मुंडे साहेबांच्या माहितीकरता मी सांगू इच्छितो की केंद्रानं, म्हणजे आता मुंडे साहेब पण खासदार आहेत कारण ते गटनेते पण उपनेते पण आहेत लोकसभेमध्ये, त्यांनी जो कायदा मंजूर केला त्या कायद्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ओबीसी किंवा व्हीजीएनटीला आरक्षण ठेवलेलंच नव्हतं. आम्ही ह्या 97च्या अमेंडमेंटमध्ये आम्ही पुढाकार घेतला आणि ओबीसी घटक आणि व्हीजीएनटी घटक यांच्या 2 जागा आपण संचालक मंडळामध्ये राज्याच्या आरक्षणामधून घ्यायचा आपण निर्णय केलेला आहे. ती अमेंडमेंटमध्ये आम्ही तरतूद मान्य केलेली आहे. दुसरा मुद्दा त्यांनी जो मांडला की तो म्हणजे दुर्बल घटकांचं संचालक पद आपण का कमी केलं, तर घटनेनं त्याच्यामध्ये जो क्लॉज दिलेला आहे ते असं म्हणतात की संस्थेमध्ये विकर सेक्शन हा संचालक असता कामा नये, दुर्बल घटक. आम्ही प्रयत्न केला परंतु त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की दुर्बल घटकाची संचालकाची जागा ही त्यांनी घटनेमध्ये त्यांनी रद्द केलेली आहे आणि त्यामुळं ती आपल्याला काही इम्प्लिमेंट करता आली नाही. मात्र सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून आपण ओबीसी आणि व्हीजीएनटी प्लस एससी आणि एसटी आणि 2 महिला असं 5चं आरक्षण आपण संचालक मंडळामध्ये ठेवायचा निर्णय आपण केलेला आहे. पण त्याचबरोबर एखाद्या सहकारी संस्थेमध्ये जे मंत्रिमंडळातले सदस्य असतील त्यांना सुद्धा आता व्यवस्थापक किंवा संचालक राहता येणार नाहीये किंवा संचालक मंडळात ते राहणार नाहीत आणि ती तरतूद तुम्ही वगळण्याबाबत काही शिफारस केंद्र सरकारला करताय? नाही, एक तर असं आहे आता की या घटना दुरुस्तीमध्ये स्वायत्ता देण्याचा निर्णय आता केंद्र सरकारनं केलेला आहे. घटनेचं डेफिनेशन काय ह्या कायद्यामध्ये की स्वायत्ता देणं म्हणजे ऑटोनॉमस स्टेटस देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी. त्यामुळे आता त्यांचा चेअरमन कोण असावा, त्यांचा संचालक कोण असावा, त्यांचा पदाधिकारी कोण असावा ते त्या जनरल मिटिंगनी संचालक मंडळाने ठरवावं. त्याच्यामध्ये आपला कोणाचाही हस्तक्षेप असता कामा नये. तुम्हाला जर ऑटोनॉमस स्टेटस दिला असेल तो त्यांचा अधिकार आहे आणि मला असं वाटतं की त्याच्याबद्दल ऑटोनॉमस स्टेटस ही व्याख्या त्यांनी त्या डेफिनेशन मध्ये आणलेली. सर, तुमच्या मतदारसंघ म्हणजे इंदापूरवरून एक फोन आहे. माऊली बनकर प्रश्न विचारतायत. माऊली, विचारा तुमचा प्रश्न. साहेब, माऊली बनकर बोलते इंदापुरावरून. साहेब, कसे नवीन सहकार कायद्यामुळे संबंधित संस्थेच्या सभासदांनी जर संस्थेचे नियम काटेकोरपणे पाळले नाहीत तर त्याच्यावर काय नवीन ह्याच्यात काय बंधने वगैरे घातलेत का आपण? बरोबर आहे. माऊली बनकरांचा एक मुद्दा अतिशय रास्त आहे की आता आपल्याकडे ह्या नवीन घटना दुरुस्तीमध्ये ऍक्टिव्ह मेंबर आणि नॉन ऍक्टिव्ह मेंबर अशा 2 डेफिनेशन्स त्याच्यामध्ये आता आलेल्या आहेत. ऍक्टिव्ह मेंबर कोण असू शकतो? जो ऍक्टिव्ह मेंबर असेल त्याला मतदान करण्याचा अधिकार आहे
आणि जो नॉन ऍक्टिव्ह मेंबर असेल त्याला मतदान करण्याचा अधिकार नाही. आता ऍक्टिव्ह मेंबरची व्याख्या घटनेनं अशी स्पष्ट केलेली आहे की 5 वर्षातली त्याच्या कालखंडामधली वार्षिक साधारण सभा जी असते त्यांनी किमान एक तरी अटेंड केली पाहिजे. हा एक त्याच्यामधला क्लॉज आहे. आणि दुसरा, त्या संस्थेच्या कामकाजामध्ये त्याचा सहभाग असला पाहिजे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की समजा तो कारखान्याचा सभासद असेल तर त्यांनी ऊस पुरवठा केला पाहिजे. तो सूतगिरणीचा सभासद असेल तर त्यांनी कापूस पुरवला पाहिजे. तो डेअरीचा सभासद तर त्यांनी दूध पुरवठा केला पाहिजे. तो बँकेचा सभासद तर त्यांनी कर्ज किंवा ठेवी त्या बँकेमध्ये ठेवल्या पाहिजे. म्हणजे थोडक्यात त्या सदस्याला आपल्या संस्थेसाठी झटावं लागणार आहे. हा, तरच त्याला मतदानाचा अधिकार राहील. आता असे फक्त नावासाठी मतदार करायचे ही आता तरतूद ह्या कायद्यामध्ये राहणार नाही. एक, आणि त्याची नियमावली आम्ही आता बायलॉजमध्ये स्पष्ट करतोय. कारण मला असं वाटतं की मी खरं म्हणजे तुमचं अभिनंदन करतो की हे 97 घटना दुरुस्ती झाली आणि त्याची महाराष्ट्राच्या जनतेला माहिती होणं खूप महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की या चर्चेच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी लोकांच्या पर्यंत क्लिअर होतील. सर, आपल्याला एक पुण्यावरनं फोन येतोय. वसुंधरा काशीकर प्रश्न विचारतायत. वसुंधरा, विचारा तुमचा प्रश्न. हा, नमस्कार सर. मला आपल्याला प्रश्न असा विचारायचा आहे की बऱ्याचशा सहकारी संस्था महाराष्ट्रातल्या ज्या बुडालेल्या आहेत तर त्याच्यामध्ये एक महत्वाचं एक कारण आहे की लोन होल्डर्स जे आहेत ते लोन होल्डर्स म्हणजे लोन घेणारे लोक पैसे परत करत नाही. केसेस ज्या आहेत त्या वर्षानुवर्ष कोर्टामध्ये प्रलंबित राहतात. तर ज्यांनी लोन घेतलेलं त्याच्यामध्ये राजकीय व्यक्ती पण असतील किंवा अनेक लोक असतील त्यांना कैदेमध्ये टाकण्याची जेल फेडरेशननी यांनी सहकारी पतसंस्थांच्या फेडरेशननी काही मागणी केली आहे का असा कायदा करण्याची? आणि मागणी केली नसल्यास असा कुठला कडक कायदा करण्याची तुमची काही ज्याला म्हणता येईल की विचार आहे का? बरोबर आहे. फौजदारी कारवाई होत नाही, कर्जवसुली सक्तीची होत नाही आणि त्यामुळे ठेवीदार मात्र वारंवार सुटतात, असा तिचा प्रश्न आहे. नाही, काय झालं याच्यामध्ये की बऱ्याच वेळा काय होतं की हा जो कर्ज घेणारा वर्ग जो आहे एकतर चुकीच्या लोकांना कर्ज दिलं जातं, त्याच्यावर दबाव आणून कर्ज दिलं जातं आणि ह्याच्यामध्ये सफरर कोण होतो तर डिपॉझिटर सफरर होतो. आणि मग तो घेतलेला कर्ज जो असतो तो कर्ज बुडवतो आणि मग पुन्हा मात्र त्याच्यावर काही कारवाई होत नाही. ही गोष्ट खरी आहे. बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आम्ही असं केलेलं आहे की वसुलीचे अधिकार आम्ही आता संस्थेला दिलेले आहेत 101चे. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की थकबाकीदाराला मतदानाचा अधिकार नाही आता सांगतो. आता बऱ्याच वेळा थकबाकीदारच हे मतदान करतात आणि ते ठरवतात की संचालक मंडळ कोण असावं. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की हा व्हाईट कॉलर फ्रॉड आहे, मी तर असं म्हणेल. आणि माझं तर स्पष्ट मत असं आहे की ज्या पद्धतीनं हा पब्लिकचा पैसा जो कर्ज म्हणून आपल्याला, खरं म्हणजे कर्ज कुठून देतो आपण, तुमचं डिपॉझिट घ्यायचं माझ्याकडे ठेवायचं आणि मी तिसऱ्या माणसांना कर्ज द्यायचं. खरं म्हणजे हे घेतलेलं कर्ज हे पब्लिक मनी आहे आणि म्हणून योग्य कर्जदाराची निवड करणं ही जबाबदारी पण संचालक मंडळाची आहे. कर्ज देत असताना त्याचं तारण व्यवस्थित पाहणं हे पण त्या संचालक मंडळाची जबाबदारी आहे. आणि त्यातून त्याला वसुली करण्याकरता म्हणून लागणारी सहकार खात्याची मदत, अधिकाऱ्यांची मदत आणि आवश्यकता पडली तर गृह विभागाची मदत सुद्धा त्याला द्यावी लागणार आहे. आणि कुठेतरी एकदा एक मोहीम घ्यावी लागेल की थकबाकीदारांच्याकडून पैसे हे सक्तीनं वसूल केले पाहिजे असं माझंही स्पष्ट मत आहे. आणि त्या पद्धतीचं धोरण आम्ही निश्चितपणानं स्वीकारू. आणि सध्या राज्यात नव्या पतसंस्थेची नोंदणी सुद्धा बंद करण्यात आली. बंदच केली आम्ही आता. कारण एकाने संस्था काढायची, ती बुडवायची आणि पुन्हा दुसऱ्या नावाखाली परत दुसरी संस्था काढायची. मी सांगितलं मी कुणालाही परवानगी, नव्या पतसंस्थेला या राज्यामध्ये परवानगी गेले 4 वर्ष आम्ही दिलेली नाही. फक्त कामगारांची जर एखादी पतसंस्था असेल, महिलांची एखादी जर पतसंस्था असेल तर तेवढ्यापुरतं आम्ही विचार सहानुभूती करतो. परंतु नव्या पतसंस्था ह्या राज्यामध्ये दिल्या जाणार नाहीत असं स्पष्ट धोरण आम्ही स्वीकारलं. एक सोलापूरवरनं आपल्याला फोन येतो आहे. अनिल शिंदे प्रश्न विचारतायत. अनिल, विचारा तुमचा प्रश्न. माझा प्रश्न असा आहे पाटील साहेबांना की सहकारी क्षेत्रात जे बँक असो किंवा दूध संघ असो त्या कर्मचाऱ्यांना किंवा 10 ते 15 वर्ष जे काम कर्मचारी काम केला ते काम करतात ते त्यांना किमान वेतन किती असावं असा मला प्रश्न आहे. की कारण की का इथं काही सहकारी संस्थात 10-15 वर्ष झालं काम करतात कर्मचारी, त्यांची पगारावर घरी सुद्धा चालत नाही, तो तिथं काम करून बाहेर सुद्धा काम करतो. अशी घटना आमच्या इथं सोलापुरात होते. अगदी बरोबर. अनिलचा प्रश्न खरंच रास्त आहे. अनेक सहकारी संस्थांमधल्या जे पगारदार नोकरदार आहेत त्यांची खरंच बिकट अवस्था आहे. नाही, म्हणून ह्या 97च्या अमेंडमेंटमध्ये आम्ही आता ट्रेनिंग प्रोग्राम त्याच्यामध्ये आम्ही आता कंपल्सरी केलेला आहे. स्टाफिंग पॅटर्न हा सुद्धा आम्ही आता निश्चित केलेला आहे. आणि फंक्शनल डायरेक्टर म्हणजे कार्यरत संचालक आणि तज्ज्ञ संचालक
ह्या 2 व्याख्या आता ह्या नवीन कायद्यामध्ये आपण आता इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. आता फंक्शनल डायरेक्टर कोण असावा, एकतर तो त्या संस्थेचा सचिव असावा, कारण त्याला सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये घ्यावा लागेल. आपल्याला कर्मचारी वर्ग हा खूप मोठा आहे आणि मला असं वाटतं त्या संस्थेच्या संचालक मंडळाची ती जबाबदारी आहे की अनावश्यक तुम्ही जर नोकर भरती करायला लागला तर साहजिकच त्याचा परिणाम पगारावर होतो. आणि म्हणून तुम्ही निवडक लोक घ्या, ट्रेंड लोक घ्या, त्यांना ट्रेनिंग द्या, त्यांना बऱ्यापैकी पगार द्या आणि त्याची नोकरी ही सुरक्षित राहील अशा प्रकारचं धोरण त्यांनी ठरवावं. मला असं वाटतं ह्या बाबतीमध्ये सुद्धा आम्हाला सहकार विभागाला पण एक स्पष्ट नियमावली ही तयार करावी लागेल. खूप चांगला प्रश्न आहे हा, कारण लाखो कर्मचारी आज या सहकारामध्ये काम करतायत. त्यांना पण वाटतं ना की आम्ही एखाद्या ठिकाणी जर नोकरी करत असो तर किमान आमचा संसार प्रपंच तरी त्या नोकरीच्या माध्यमातून व्यवस्थित चालावा आणि तो चालण्यासाठी मला वाटतं अशा प्रकारची नियमावली, मला वाटतं ह्या माध्यमातून हा सुद्धा एक नवीन निर्णय आपल्याला राज्यस्तरावरती करता येईल आणि ते करण्याची आमची भूमिका राहील. हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबरची ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी आमचा फोन नंबर पुन्हा लिहून घ्या. 022 668 99 263.